बातमी, ओबीसी मधून जर 10% आरक्षण दिलं तर आम्ही त्यासाठी तयार आहोत अशी नवी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडलेली आहे। तसंच सगळे सोयऱ्यांच्या बाबतच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। दरम्यान जरांगेंनी आजही फडणवीसांना लक्ष केलं, मला चॅलेंज देऊ नका असं आव्हान त्यांनी दिलंय। तुम्ही 50%च्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या, ते 10% आरक्षण मी ते मान्य करतो, पण सगळ्या सोयऱ्यापासून हटत नाही। तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी ते 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून एक इंच लांब जाऊ शकत नाही। मान्यच करायचं नाही, मी 10% मी करायला तयार आहे, घ्या ते ओबीसी आरक्षणात। गोरगरीब मराठ्यांचे लेकरं, कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू आहे आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहणार आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला, तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार। त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आहे। ते माहीर आहेत डाव टाकण्यात आणि लोक गुतवण्यात। ते 100% देवेंद्र फडणवीस गुतवतील, कारण तशी प्रक्रियासुद्धा सुरू आहे।